मी कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगतो, तुमच्या भागात जे तुम्हाला महत्वाचे समजतात, तो नेता छोटा का असेना, त्याच्याजवळ 4 पैसे नसले तरी चालेल, पण तुम्हाला महत्वाचं देतंय, तुमच्या घरच्या कामाला पळून येतंय, तुम्ही बोलावलं तेव्हा उठून येतंय, अशा छोट्या नेत्यांसोबत तुम्ही छोटे कार्यकर्ते राहावं असं माझी अपेक्षा आहे. बरोबर आहे की. तुम्ही खूपच मोठ्या नेत्यांचा विचार करून तुम्ही पार्टी म्हणून पळू नका, कारण तुमच्या सुखदुःखात येणारे हे छोटे नेतेच असतात. छोटे नेतेच असतात. ते आमच्या भागामध्ये जे नेते असतात ते पळापळी करत असतात, त्यांच्याकडे आर्थिक स्थिती नसेल तरी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहा, कारण तुमच्या सुखदुःखामध्ये धावून आधार द्यायचं येणारा काम करतात. सुखदुःखात धावून येणारा तोच सामान्य नेता असतो, सामान्य कार्यकर्ता असतो, समाजसेवक असतो. तुम्ही मोठ्या नेत्यांच्या नादी लागून इथल्या छोट्या नेत्यांना तुम्ही डावलू नका असं माझं म्हणणं आहे. तर आता आपण महानगरपालिकेच्या इलेक्शन बद्दल बोलतोय, कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय. कार्यकर्त्यांची जी परिस्थिती जर सुधारायची असेल तर कार्यकर्त्यांनी स्वतःहून निर्णय घ्यायला पाहिजे. जसं दादांनी सांगितलं, आपण अशा नेत्याला समर्थन केलं पाहिजे जो नेता आपल्या कामासाठी पळून येतो. अशा नेत्याला आपण मदत केली पाहिजे जो लोकांसाठी काम करतो. असा नेता तुम्ही बघून काम करून त्याची मदत करू नका की ज्याच्याकडे पैसा आहे, जो आपल्याला पैसा देतो. ते काय फायद्याचं नाहीये. ह्या जगामध्ये मला तर माझ्या दृष्टिकोनातून मला कोणतरी पैसे दिले तर मी त्याच्या मागे लागतो असं माझा विषय नाही. पहिली गोष्ट, माणसाला मान सन्मान गरजेचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमच्या अडीअडचणीला त्यांनी तुम्हाला वेळ देते का नाही महत्वाचं. बरोबर. पैसा राजकारणामध्ये पैशाचा जास्त उपयोग येत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना आणि सामान्य जनतेला पैसा नेते लोक देतील, पण कधी देणार? इलेक्शन जाहीर झाल्यावर खर्च करतील, दहाव्याला जेवण देतील, दारू पाजतील, पैसे खर्च करायला देतील, मताला 500 का 1000 रुपये देतील. 1000 रुपये दिल्यानंतर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 1 आठवडा जाईल. बरोबर आहे. पण 1 आठवडा, 6 महिन्यानंतर जेव्हा तुमच्या घरावर एक दुःखाचं डोंगर कोसळेल किंवा तुमच्या घरावर काही अडचणी आल्या, तर तेव्हा ते मोठं नेता येणार नाही. जे लोक तुम्हाला पैसे दिलेत, तेव्हा तुमच्या गावातला जे छोटा पुढारी आहे ना, तोच तुम्हाला विचारायला येणार, काय झालंय, बरं आहे का, चला. आजपर्यंत माझा तर अनुभव आहे, सामान्य जनतेला काय लागतं माहित आहे, सामान्य जनतेला त्यांच्या सुखदुःखात साथ देणारा नेता लागतो. प्रेम आणि आपुलकी लागते. सामान्य जनतेच्या अडीअडचणीला, म्हणजे दवाखाने असू दे, पोलीस स्टेशन असू दे, कोर्ट कचेरी काय पण असू दे, अशा गोष्टीमध्ये न्याय निवाडा असू दे, अशा गोष्टीमध्ये जो नेता जातो त्याला सामान्य जनता मानते, त्याला पैशाची गरज नाही.